वेलकम स्टूडेंट्स. कृष्णा महाविद्यालय रेटे बुद्रुक. सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 12th. 1.1 An Astrologer's Day. This lesson written by R.K. Narayan. See the first question. Icebreaker. Discuss with your partner and complete the activity. या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहेत. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ? स्ट्रेंथ मीन्स सामर्थ्य. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? तर व्हॉट आर युअर स्ट्रेंथ, की स्वतःच्या स्वभावामध्ये, तुमच्या स्वतःमध्ये ज्या काही स्ट्रेंथ आहेत, सामर्थ्य आहे, काहीतरी करून दाखवण्याची कला आहे, ते तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या ब्लॉकमध्ये कंप्लीट करायचे. आता फर्स्ट वन स्ट्रेंथ दिलेली आहे आपल्याला. सेकंड वन, व्हाय डू यू फील सो? अँड देन थर्ड वन, ड्रीम करिअर. म्हणजे तुमची स्ट्रेंथ काय आहे, तीच का तुम्ही निवडलेली आहे? व्हाय डू यू फील सो? कशाच्या आधारावर ती स्ट्रेंथ तुमच्याजवळ आहे असं तुम्ही सांगताय? अँड ड्रीम करिअर, की कोणतं करिअर तुम्हाला या ठिकाणी करायला आवडेल, की जी स्ट्रेंथ तुमच्याजवळ आहे त्या स्ट्रेंथला अनुसरून, ती स्ट्रेंथ तुमच्याजवळ आहे हे कशाच्या आधारावर सांगताय? अँड ड्रीम करिअर, आणि त्या स्ट्रेंथमधून तुम्ही कोणतं करिअर करणार आहात. आता फर्स्ट फॉर एक्झाम्पल त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, तर पेंटिंग अँड ड्रॉइंग ही फर्स्ट स्ट्रेंथ जर असेल, व्हाय डू यू फील सो, तर का असेल, कशाच्या आधारावर सांगताय? कॅन व्हिज्युअलाइज अँड एक्सप्रेस. ड्रीम करिअर, कमर्शियल आर्टिस्ट और कार्टूनिस्ट. मग अशी कितीतरी स्ट्रेंथ आहेत की त्या आपण स्ट्रेंथ म्हणून सांगू शकतो. अँड व्हाय डू यू फील सो, आणि कोणत्या बेसवर आपण ती स्ट्रेंथ माझ्याजवळ आहे किंवा त्या स्ट्रेंथ माझ्या आवडीचे आहे, की त्यामध्येच माझं गोल आहे, ध्येय ठरलेलं आहे, हे आपण सांगू शकतो. मग काय सांगू शकतो? फॉर एक्झाम्पल आपण जर तो चार्ट कंप्लीट करायचा म्हटलं तर फॉर एक्झाम्पल ॲक्टिंग सांगितलं, की काहीतरी कला करून दाखवण्याची आहे, तर त्या ठिकाणी काय सांगू शकाल तुम्ही? व्हाय डू यू फील सो इन ॲक्टिंग ॲज पर अ सिच्युएशन. देन ड्रीम करिअर, जर ॲक्टिंग तुमच्याजवळ असेल, चांगली तुम्ही ॲक्ट करत असाल, तर तुम्ही काय होणार आहात? ॲक्टर होणार आहात, साहजिकच. त्यानंतर रायटिंग अँड कम्युनिकेशन, जर तुमच्याकडं लिखाणाची कला आहे, संवाद साधण्याची कला आहे, स्ट्रेंथ आहे, तर व्हाय डू यू फील सो ती का हे सांगू शकताय तुम्ही? हॅव ॲन ओपन माइंड, की तुम्ही मनमोकळेपणाने लिखाण करू शकता. कॅन कम्युनिकेट प्रिसाइजली, अगदी मनमोकळेपणानं स्वच्छंदीपणे तुम्ही एखाद्याशी एखाद्या विषयावर बोलू शकता. मग ड्रीम करिअर काय असणार आहे तुमचं त्यामध्ये? जर रायटिंग म्हणला तर तुम्हाला रायटर होता येणार आहे, ऑथर होता येणार आहे, कॉपी रायटर होईल, एडिटर होईल किंवा जर्नलिस्ट होईल, की जी काही तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्शन तुम्ही व्यवस्थितपणे करून तुमचं करिअर घडवू शकता. देन सिंगिंग, जर गाणं गाण्याची जर तुमच्यामध्ये कला असेल, सामर्थ्य असेल, हे कशाच्या आधारावर आपण सांगू शकतो? आपली व्हॉइस क्वालिटी, की माझ्याजवळ व्हॉइस क्वालिटी आहे, म्हणजे मी त्या माझ्या व्हॉइस क्वालिटीचा उपयोग हा या जगासाठी करू शकतो, की ज्यामधून माझं करिअर घडणार आहे. आणि मग जर सिंगिंग असेल, व्हॉइस क्वालिटी असेल, तर ॲज अ ड्रीम करिअर काय होणार आहे? तुम्ही ॲज अ सिंगर म्हणून तुमचं ड्रीम करिअर घडवू शकता. देन कुकिंग अँड बेकिंग असेल, त्या क्षेत्रामध्ये जर आवड असेल, तर तुम्ही व्हाय डू यू फील सोमध्ये काय सांगू शकता? लव टू कुक अँड एक्सपेरिमेंट कॅन बेक वेल ऑल फूड्स, की चांगले अन्नपदार्थ तुम्ही करू शकता, वेगवेगळ्या नवीन गोष्टी करत असता, ती करण्याची कला तुमच्यामध्ये आहे. देन बेकर्स होऊ शकता, चेफ होऊ शकता. देन स्ट्रेंथ, रीडिंग असेल, रिसर्चमध्ये असेल किंवा एक्सपेरिमेंटमध्ये असेल. व्हाय डू यू फील सो? हॅव अ नॅक टू डिस्कवर ऑब्स्क्युअर नॉलेज अँड गो टू द कोअर ऑफ कन्सेप्ट, की या सगळ्याची माहिती तुमच्याजवळ आहे, तुम्ही रिसर्च चांगल्या पद्धतीनं करू शकता. ड्रीम करिअर काय होणार आहे तुमचं? सायंटिस्ट व्हाल, रिसर्चर व्हाल, स्कॉलर व्हाल. सी द क्वेश्चन नंबर 2. द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ अ विलेज, टाउन, सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह.
People with different occupations sell their wares. Discuss with your partner the variety of activities at the local market. सेकंड क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, तर एखाद्या गावच्या, शहराच्या किंवा स्थानिक बाजाराचं दृश्य हे विलोभनीय असतं, अट्रॅक्टिव्ह असतं, आकर्षित करणारं असतं आणि विविध व्यवसाय करणारे लोक तेथे त्यांच्या विक्रीच्या वस्तू विकण्यासाठी घेऊन आलेले असतात आणि त्या स्थानिक बाजारात होणाऱ्या विविध उलाढाली आहेत, जो काही चढउतार होत असतो, जे काही उपक्रम असतात, त्या उलाढालींविषयी तुमच्या सहकाऱ्यांशी तुम्ही चर्चा करायची की त्या मार्केटमध्ये असणारा एकंदरीत सीन हा आपल्याला काय वाटतो, काय भास निर्माण होतो, काय काय त्या ठिकाणी गोष्टी असतात, याचं वर्णन त्या ठिकाणी लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर सेलिंग फ्लॉवर्स, सेलिंग ग्रोसरी, की फ्लॉवर्सची खरेदी विक्री चालू असते, ग्रोसरीची विक्री चालू असते. त्याशिवाय अजून काय सांगू शकतो आपण, सेलिंग स्वीट्स, नमकिन्स, देन आर्टिफिशियल ज्वेलरी असते त्या ठिकाणी, सेलिंग गारमेंट्स, क्लोथ्स, सेलिंग इमिटेशन ज्वेलरी अँड ॲक्सेसरीज, देन सेलिंग स्टील अँड अर्थ वायर्स, देन ट्रॅडिशनल मेडिसिन स्टॉल असतात, सूथसेअर्स अँड कार रीडर्स असतात, अम्युजमेंट गेम्स असतात, देन सेव्हरियस अँड स्नॅक शॉप्स असतात. देअर आर सो मेनी शॉप्स आर देअर. हे सगळं वर्णन आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे, तर इन अ विलेज, टाउन, सिटी, इट इज क्वाईट कॉमन साइट टू सी अन ॲस्ट्रॉलॉगर सिटिंग बाय द रोड साइड विथ द प्रोफेशनल इक्विपमेंट. म्हणजे एखाद्या गावात किंवा शहरात एखादा ॲस्ट्रॉलॉगर मीन्स ज्योतिषी रस्त्याच्या कडेला आपल्या व्यवसायाच्या साधन सामग्रीसह बसलेला आपणाला दिसून येतो. देन डिस्कस विथ युअर पार्टनर अँड लिस्ट द रिक्वायरमेंट्स फॉर इज ट्रेड. आणि ते एक नित्याचं दृश्य आहे की आपण बऱ्याच वेळी असे हे ज्योतिषी रोडच्या कडेला बसलेले पाहतो. मग या तुमच्या सहकाऱ्यांशी तुम्ही चर्चा करा की त्याच्या व्यवसायाकरता आवश्यक असलेल्या वस्तू ज्या आहेत, रिक्वायरमेंट आहेत, त्याची यादी तयार करा. मग हे ज्योतिषी कोणकोणत्या वस्तू घेऊन बसलेले असतात किंवा कोणकोणत्या गोष्टीच त्यांना त्या ठिकाणी त्यांनी जास्त फॉलोअप केलेला असतो, तर फॉर एक्झाम्पल बर्ड्स, काही बर्ड्स असतात बघा, की त्या बर्ड्सच्या बोलण्यावरून ते आपलं भविष्य सांगू शकतात. ते खरं होतं का नाही हे आपणाला माहिती आहे, परंतु फॉर एक्झाम्पल इथं काय दिलेलं आहे, पॅरट, कार्ड्स, अल्सेट्रा, की वेगवेगळे पक्षी असतात, त्या पक्ष्यांच्या हालचालीवरून किंवा त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून ते काहीतरी आपणाला थोडंफार सांगत असतात. देन कार्ड्स, की काही कार्ड असतात आणि त्या कार्डवरून देखील ते आपलं भविष्य सांगू शकतात, की सांगतात ते खरं होतं नाही होत हे आपल्या विचारांचा, विश्वासाचा तो भाग आहे. परंतु त्याच्याजवळ असणारं साहित्य कोणकोणतं आहे त्याची आपल्याला लिस्ट करायची आहे. मग अजून काय असतं त्यांच्याजवळ, तर कवरी शेल्स असतात, ऑब्स्क्युअर थिंग्स, माल, वेगवेगळ्या माळा त्यांच्याकडे असतात. देन टर्बन, बियर्ड, धोती, देन लेमन, ग्रीन चिलीज, रेड चिलीज, सिंदूर, बुक्स, फोटोज ऑफ डायटी, पंचांग, देन माय स्टिक चार्ट्स, स्टिक, मॅट, etc. There are so many things are there. Then dried leaves with writing on them, turban, then cards, bed nickels, coins, shells, etc. यासारख्या अशा सगळ्या वस्तू या ज्योतिषांजवळ असतात. हे आपण बऱ्याच वेळा पाहत असतो आणि हे आपल्याला थोडंफार माहिती आहे की यावरून तुमच्या लक्षात येईल की ॲन ॲस्ट्रॉलॉगर्स डे या लेसनमध्ये काय माहिती मिळणार आहे आपणाला. तर या प्रिपरेशनच्या क्वेश्चनवरून आपण जवळपास त्या लेसनच्या मिनिंगपर्यंत तरी जाऊन पोहोचतोय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. की अजून एक क्वेश्चन आपला आईस ब्रेकरमधला राहिलेला आहे. देन सी द लास्ट आईस ब्रेकर क्वेश्चन. देअर आर सर्टन अनरिझनेबल बिलीफ्स अमॉंग पीपल लिव्हिंग इन अवर सोसायटी. Certain common events are linked with
superstitions. List such events, discuss the superstitions linked with them and the means of their eradication. म्हणजे आपल्या समाजातील लोकांमध्ये काही विशिष्ट अवास्तव समजुती आहेत. त्यातील काही सर्वसामान्य घटना या अंधश्रद्धांशी निगडीत असतात. अशा घटनांची यादी तयार करा व त्या घटनांशी जोडलेल्या अंधश्रद्धांविषयी चर्चा करा आणि त्याचे उच्चाटन किंवा निर्मूलन करण्यासाठी उपाय सुचवा. काय सांगता येईल आपणाला या ठिकाणी? फॉर एक्झाम्पल म्हणून त्यांनी काय दिलेलं आहे? अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. म्हणजे जर आपण रोडवरून निघालो असताना एखादं मांजर जर आडवं गेलं तर आपल्या फिलिंग्स लगेच बदलत असतात. म्हणजे आपण त्यावर काय सांगू शकतो? एक्सप्लेनेशन. इफ अ कॅट, इस्पेशली ब्लॅक कॅट, क्रॉसेस युअर पाथ, इट इज कन्सिडर्ड टू बी अ साइन दॅट समथिंग बॅड इज अबाउट टू ऑकर टू यू. म्हणजे जर काळं मांजर त्यातूनही आडवं गेलं असेल तर नक्कीच आपल्या कामामध्ये व्यत्यय येणार आहे. मीन्स ऑफ इरॅडिकेशन काय सांगू शकतो आपण यावर उपाय म्हणून, निर्मूलन म्हणून? तर एज्युकेट द बिलिव्हर्स दॅट इट इज अ जस्ट कॅट अँड लाईक एनी अदर ॲनिमल इट रोम्स फ्रीली. की ते ॲनिमल आहे, ते इतर प्राण्यांसारखं रोडवरून फिरणार आहे. त्याला काय माहिती आहे का की रोडवरून फिरायचं नाही किंवा इकडं जायचं नाही, तिकडं जायचं नाही. मॉरेवर टेल पीपल दॅट द अबोव बिलीफ होल्ड्स टू लॉजिक. की यामध्ये काहीही तथ्य नाही हे आपण सांगू शकतो. अजून काय आपण सांगू शकतो? एखादी गोष्ट, टू कट द नेल्स ॲट अ नाईट, की संध्याकाळच्या वेळी नखं काढायची नसतात. देन टू किल द कॅट, की एखाद्या मांजराला पूर्णपणे म्हणजे जिवंत मारायचं नसतं. टू टेक अ सॉल्ट ऑन द पाम, की हातावर मीठ द्यायचं नसतं. देन हँग लेमन ऑर चिलीज ऑन द डोअर, की आपल्या दरवाजाच्या वरच्या भागामध्ये लेमन किंवा चिली हे बांधून ठेवलं जातं, टांगून ठेवलं जातं. देन हँग अ ब्लॅक डॉल ऑन द डोअर, एखादी छोटीशी ब्लॅक डॉल असते, तीसुद्धा आपल्या घराला नजर लागू नये म्हणून ती दाराच्या वरच्या भागामध्ये टांगून ठेवलेली असते, हँगआउट केलेली असते. यासारख्या बऱ्याचशाच काही समजुती आहेत, अंधश्रद्धा आहेत की त्या आपण इरॅडिकेट केलं पाहिजे. त्या अंधश्रद्धांचं उच्चाटन केलं पाहिजे, निर्मूलन केलं पाहिजे. की आपण शिकलेले लोक आहोत, अशा अंधश्रद्धांवर आपण विश्वास ठेवत नाही. मग त्यासाठी आपण काय करणार आहे? कोणते उपाय योजाल? काय काय लोकांमध्ये जनजागृती कराल? कोणता कॉन्शियसनेस निर्माण कराल? हे त्या ठिकाणी लिहायचं आहे. हा आपला आईस ब्रेकरच्या क्वेश्चनचा भाग या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत. 4ही क्वेश्चनची तुम्हाला ॲन्सर घेतलेली आहेत. ती तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आणि नोटबुकमध्ये लिहून काढायची आहेत. सो टुडे ऑल ऑफ यू लर्न अ लेसन, द शॉर्ट स्टोरी अँड ॲस्ट्रॉलॉगर्स डे. The short story and astrologers day, this lesson written by R.K. Narayan, centers around an astrologer who practices in a busy marketplace with dim lights that cast a mysterious quality on him. He cannot actually tell the future, but reads his clients' minds well and utters to them certain vague statements that touch the egos of most of them. In the backdrop, the young astrologer had run away from his small village to a distant city. One evening, a stranger across him the challenges him on his professional skill. The stranger offers him good money to answer his question correctly. The astrologer then asks the man whether he has ever been left for dead. He further probes whether it was a knife and if he was left for dead after being pushed into a well. The stranger confirmed all the fact. When the stranger asked when he would get his revenge on the person who assaulted him,
The astrologer calls the stranger's real name and says that the man he is looking for died months ago. There are now 4 months ago. The astrologer sends away Nayak after warning him that if he travelled south again, he will surely be killed. Later, the astrologer confesses to his wife, to her shock, that long ago he was the one who had pushed Guru Nayak down the well and left him to die. But now that he knows that Nayak did not die, he can sleep with a light heart. R.K. Narayan was one of the finest Indian writers of his generation writing in English. His style is graceful and humorous now, elegant and simple. He wrote about small time life in South India. There are so many his novels. See the information about R.K. Narayan. R.K. Narayan was born in 1906 and died in 2001. Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy was one of the best known novelists among Indian English writers. He is the author of 14 novels, 5 volumes of short stories, and a number of travelogues, and has a collection of non-fiction to his credit. He also wrote his memoir, My Days, in 1975. Narayan created the imaginary town of Malgudi, where realistic characters in a typical Indian setting lived amid unpredictable events. His short stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. His stories are characterized by a simple style and subtle humor. Narayan Swamy was introduced to American readers in 1952 by the Michigan State University Press. These includes Swamy and Friends. The Bachelor of Arts 1937, The Dark Room 1938, and Astrologer's Day and Other Stories 1947. Mr. Sampath 1949. The Financial Expert 1954. Waiting for the Mahatma 1955. The Guide 1958, and many other books. His novel The Guide won him the Sahitya Akademi Award in 1961. The most coveted literary humor in India. His writing is distinguished by humor and unoffending irony, a unique Indianness, and a simplicity which is utterly charming and authentic. Narayan typically portrays the peculiarities of human relationship and the ironies of Indian daily life. His style is graceful, marked by genial humor, elegance, and simplicity. R.K. Narayan, Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy was one of the best known novelists among Indian English writers and has authored numerous novels, short stories, travelogues, non-fiction, and memoir. He also created the imaginary town of Malgudi, where realistic characters is a typically Indian setting lived amid unpredictable events. Narayan Swamy was introduced to American readers, though many of his books, and has won the Sahitya Akademi Award.
His writing is uniquely Indian, humorous, utterly charming, and authentic. Narayan typically portrays the peculiarities of a human relationship and the ironies of Indian daily life in a graceful and simply style.